गावाकडची अशी सुंदर संध्याकाळ बघितलं की मन किती प्रसन्न होतं नाही का? मावळता सूर्य, हिरवीगार शेती आणि खिडकीतून दिसणारं हे सुंदर दृश्य क्षणभर मन अगदी शांत होऊन जातं. आणि अशाच या सुंदर वातावरणात आज तुमच्यासाठी घेऊन आलो एकदम नवीन आणि हटके रेसिपी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या अशा नवनवीन रेसिपीसाठी. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण काय बनवणार आहोत माहिती आहे काय तुम्हाला? हो, आज मी एकदम हटके रेसिपी बनवणार आहे. पिठलं तर तुम्ही सगळ्यांनी खाल्लंच असेल ना, पण आजचं हे पिठलं जरा वेगळंच आहे बरं का. आणि याची गावरान चव तुम्ही एकदा खाऊन बघितलं ना तर परत परत तुम्हाला खावीशी वाटणार 100%. तर आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीचं पिठलं आणि त्यात घालणार आहे चक्क पनीर. आता तुम्ही म्हणाल, अगं बाई पिठल्यात पनीर? हो, बरोबर ऐकलात, पिठल्यातच पनीर घालून रेसिपी बनवणार आज. अगदी गावरान पद्धतीचं पनीर पिठलं बनवणार आहे आज, तेही चुलीवर. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघूया हे भन्नाट तवा पनीर पिठलं कसं बनतंय ते. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत, 1 टोमॅटो चिरून घ्यायचा आहे आणि ढोबळी मिरची चिरून घ्यायची आहे इथं. त्यानंतर लसूण आपण असं चेचून घ्यायचं आहे बघा खलबत्त्यामध्ये. मंडळी, पिठलं म्हटलं की आपल्या गावाकडच्या घराची आठवण आल्याशिवाय राहत नाही ना. असंच आहे आपलं हे घर, चुलीवरची पारंपरिक संस्कृती जपणारं. तर आता काय करायचं आहे, 1 वाटी बेसन घ्यायचं आहे आपल्याला, 1 वाटी इतकं घ्यायचं आहे. मी तवा गरम करायला ठेवला होता इकडं अगोदरच चुलीवर. आता ह्या बेसनला आपण भाजून घ्यायचं आहे बघा, याचा कच्चा वास जायसाठी. 4 ते 5 मिनिट बेसनला लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे. असा त्याचा कलर झाला पाहिजे, अशाप्रमाणे भाजून घ्यायचं आहे बेसनला. बेसन छान भाजून झालं की त्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. 1-2 मिनिट थंड झालं की त्यामध्ये थोडं पाणी घालून घ्यायचं आहे बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. साधं पिठलं तर आपण सारखंच बनवतो, पण अशा पद्धतीनं तुम्ही पण एकदा पिठलं बनवून बघा. 100% सांगते, तुम्ही पण नक्कीच याच्या प्रेमात पडणार माझ्यासारखं. थोडं पाणी घालून बघा अशा पद्धतीनं बॅटर करून घ्यायचं आहे आपल्याला बेसनचं. आणि पाणी घालत असताना बघा बॅटरला असं हलवत राहायचं, जेणेकरून गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत यामध्ये. बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीचं बॅटर आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि याला काही जास्त साहित्य लागणार नाही आहे. आपण साधं पिठलं बनवताना जे साहित्य वापरतो ना त्यामध्येच ही युनिक रेसिपी बनणार आहे आपली. तयार झालेल्या बॅटरमध्ये पाव चमचा इतका सोडा घालून घ्यायचा आहे आपल्याला. आता त्याच तव्यामध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे, त्यामध्ये जिरे घालायचे. जिरे चांगले तडतडले की कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण जे लसूण ठेचून घेतलं होतं ना ते घालून घ्यायचं आहे यामध्ये. त्यानंतर आलं पण खलबत्त्यामध्ये टेचून घ्यायचं आहे बघा, आणि ते पण घालून घ्यायचं आहे. याचा छान वास सुटायला लागतोय. हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. हे भाजून झाल्यानंतर आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे बघा. जास्त पण बारीक नाही चिरायचा आहे कांदा, अशा प्रकारे चिरून घ्यायचा आहे. आणि याला पण छान भाजून घ्यायचं. आणि कांद्याला पण जास्त भाजून घ्यायचं नाही आहे, एकदम असं मरून होईपर्यंत. थोडा कच्चा राहिला तर पिठल्याला छान फ्लेवर येतोय. 2 ते 3 मिनिट लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे कांद्याला अशा प्रकारे. आता यामध्ये घालून घ्यायचं आहे बारीक चिरून घेतलेली ढोबळी मिरची. ह्याला पण छान भाजून घ्यायचं आहे बघा, कच्चापणा जाऊपर्यंत. याला पण 1 ते 2 मिनिट लो फ्लेमवर भाजून घेतलं की यामध्ये घालून घ्यायचं आहे टोमॅटो. आलं, लसूण, कांदा, टोमॅटो भाजताना जेव्हा तो वास येतो ना, तो म्हणजे स्वयंपाकघरातल्यांना स्वयंपाक तयार होण्याची चाहूलच लागते ना, इतका छान वास येतो त्याचा. टोमॅटो पण थोडा मऊ होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथं 1 ते 2 मिनिटपर्यंत. त्यानंतर घालून घ्यायचं आहे मीठ चवीनुसार. आणि मिठामध्ये याला छान असं परतून घ्यायचं आहे. मिठामध्ये परतून झालं की यामध्ये घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा हळद पावडर. हळद पावडरमध्ये आणि मिठामध्ये याला छान असं परतून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये ॲड करून घेऊया काही गावरान मसाले. तर यामध्ये आता आपण घालणार आहोत अर्धा चमचा धने पावडर. धने पावडर घालून झालं की आपली घरातली जी कांदा लसूण मसाला चटणी असते ना ती घालून घ्यायची आहे थोडी. त्यानंतर तिखटसाठी थोडं मिरची पावडर घालून घ्यायचं आहे. हे छान हलवून घ्यायचं आहे.
जास्त करपूपर्यंत भाजून घ्यायचे नाही, नाहीतर मग कडवट चव येते. त्यानंतर घालून घ्यायची थोडीशी कसुरी मेथी. आता याला पण छान मसाल्यांसोबत असं हलवून घ्यायचं आहे बघा. तिखट तुम्हाला कसं आवडतं त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. मी जरा जास्त झणझणीत व्हायसाठी थोडी जास्त घातली चटणी. गावरान पद्धतीचं असं झणझणीत पनीर तवा पिठलं तुम्ही कधी खाल्ले का याआधी? कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आता यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे तयार करून घेतलेलं बेसनचं बॅटर. थोडं थोडं असं सोडून द्यायचं आहे बघा. यामध्ये 2 ते 3 मिनिट याला असं झाकून ठेवूया. आता आपल्या चॅनलवर तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपी बघायला मिळतील, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नक्की आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे ज्यावेळी आपण व्हिडिओ घालेल ना त्यावेळी नोटिफिकेशन येईल तुम्हाला. आता 2 ते 3 मिनिटानंतर ना याला छान असं हलवून घ्यायचं आहे. छान अशा प्रकारे बघा हलवून घ्यायचं आहे. बेसनचा जो कच्चापणा आहे ना तो सगळा निघून गेलेला आहे. आता आपण 2 ते 3 मिनिट झाकून ठेवल्यानंतर ना आता पूर्ण मसाल्यांमध्ये बेसनला असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं. आता बेसन आणि मसाले अजून 1 मिनिटपर्यंत वाफवून घ्यायचे आहेत आणि तुम्ही बघू शकता किती छान कलर आला याला. तर मंडळी आता यामध्ये घालायचं आहे पनीर. हो, पनीर पिठल्यामध्ये पनीर घातले असं तुम्ही कधी ऐकले का? मी पण म्हटलं रोजचं पिठलं तर होतंच, आज जरा काहीतरी नवीन करून बघूया. आणि तसं पण श्रावण चालू आहे ना, त्यामुळं नवीन काहीतरी केलं तर घरच्यांना पण आवडेल. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पनीरचे तुकडे ॲड करून घ्यायचे आहेत यामध्ये आणि पनीरला पण हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे पिठल्यामध्ये. श्रावण चालू असल्यामुळे घरच्यांची पण फरमाईश असते, रोज काहीतरी जेवणामध्ये नवीन नवीन पाहिजे असते. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा, लय आवडणार घरच्यांना. तर बघा मंडळी, तयार आहे आपल्या इकडं गावरान पद्धतीचं पनीर तवा पिठलं. तर चला बघूया आता आहो काय म्हणतात हे पिठलं खाऊन. आहो, गावरान पनीर पिठलं तयार आहे. कांदा कुठे आहे? आणि हो, कांद्याशिवाय तर पिठलं अपूर्णच आहे. कांदा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, सुटलं नव्हतं तोंडाला पाणी, सुटायलाच पाहिजे कारण पिठलंच तेवढं भारी झालंय म्हटल्यावर. कसं झालं हो? एक नंबर. नाद पळा रेसिपी झाल्या मंडळी. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.